गुड मॉर्निंग। या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत आणि पतिदेवांचा आवरलेला आहे। तर अगोदर मी त्यांच्यासाठी चहा ठेवला, चहा वगैरे झालेला आहे। हे गॅरेजला गेलेले आहेत आणि तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत रनिंगहून, म्हणजे 2 दिवस झालं रनिंगला जात आहे। आणि आल्यानंतर अगोदर कडधान्य खायला घेतला आणि तोपर्यंत माझी पण सगळी कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेली आहे। आता आलेले मी किचनमध्ये आणि आता बनलेला आहे माझ्यासाठी चहा। तर चहा म्हणजे आता 2-3 दिवस झाले दूध तर येत नाही, त्यामुळे डिकाशन चहा इकडे बनलेला आहे आणि मी घेतलेले त्यासोबत तोच थोडासा पसारा झालेला। इकडे कुकरला डाळ पण लावलेली आहे आणि रात्री भाज्या आलेल्या होत्या, ते भाज्या काही काढणं झालं नाही, धुणं झालं नाही। रात्री मी भांडे पण क्लीन केलेले नव्हते, आज मी मॉर्निंगला सगळे भांडे वगैरे क्लीन केलेले आहेत, किचन काढून धुवून घेतलं, कारण रात्री मला काहीच करायचं मन नव्हतं। जेवण झालं त्यानंतर कुठलेच कामं आवरलं नाही, निवांत झोपलेलीच होते मी, कारण दिवसभर करून करून असा कंटाळा येतो आणि एक दिवस किचनचाच कंटाळा येतो मला। दिवसभर किचनमध्ये किती उलाढाला पण करतो, एक दिवस असं वाटतं नाही किचनमध्ये येऊच नाही, किचनला सुट्टी द्यावी आणि कुठेतरी बाहेर निघून जावं, तसंच वाटत होतं रात्री। त्यामुळे जेवण झाल्यानंतर ते पसारासुद्धा मी काढला नाही, सगळा तिथंच ठेवला आणि निवांत मी झोपलेलीच होते। आणि मॉर्निंगला मात्र जास्त धावपळ माझी झाली। तर हे मॉर्निंगलाच भांडी क्लीन झालेले आहेत, पण भरपूर वेळ झाला, आता लवकर उठलेली होते मी। ज्या दिवशी भांडे ठेवते ना त्या दिवशी मला झोपच येत नाही, खूप लवकर जाग येते, कारण असं वाटतं की ओझं ठेवल्यासारखं डोक्यावरती, की ते राहिलेलं आहे ते मी रात्री केलं नाही। म्हणजे रेग्युलरची कामं असतात ना, ते रेग्युलर झालं ना छान वाटतं, कधी कधी असा गॅप झाला ना मग थोडंसं टेन्शन येतं आणि झोप पण येत नाही, तसं झालेलं होतं। ते भांडे सगळे रॅकला लावले, टिफिन मी लावून ठेवलेला आहे, म्हणजे जेव्हा टिफिन भरते त्यावेळेस पटकन डबे भेटतात। तर ही सगळी कामं आवरली, पसारे थोडंफार आवरते आणि इकडे टोस्ट आणि बिस्किट ना एका डब्यात मी टाकून ठेवलेला आहे, म्हणजे मुंग्या खूप लवकर येतात ना। आणि आजचा वार सांगते, आजचा वार रविवार आहे, तारीख आहे 25 मे। तर सगळ्यांना हॅपी संडे। सगळ्यांसाठी हॅपी संडे असतो, पण आपल्यासाठी डबल ड्युटीचा दिवस असतो। तसं तर आजकाल मुलांना शाळा सुट्टी झालेली आहे, त्यामुळे ना सगळे घरीच नुसता गोंधळ असतो सगळ्यांचा आणि वेगवेगळी फरमाईश असते। तर आज नाश्त्यामध्ये मला पास्ता बनवायचा आहे, तर पास्ता वगैरे काढून ठेवला आणि बाहेर आलेले आहे। बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे, आज पाऊस पण नाही आहे, म्हणजे दररोज 15 दिवस झालं पाऊस आहे, पण आज वाटतं छान आहे वातावरण, एकदम छान अशी गार हवा आहे आणि पाऊस नाही आहे, छान वाटत आहे। आणि शेरू बघून बाहेर जाऊन अंग सगळं चिक्कल करून आलेलं आहे, आता तरी मी पोस धुलं, अंगण धुलं, सगळं चिक्कल करून ठेवतो, पूर्ण घरभर लोळत आहे, ते पूर्ण घाण घाण करत आहे। तेच म्हणत आहे शेरूला की चिखलाचा अंग घेऊन येऊ नको, पण कुठं ऐकत होतो, घरभर लोळायचं असतं त्याला। तर इकडे खिडकी मी इकडे उघडलेली आहे, पडदा लावलेला आहे आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि इकडची पण खिडकी मी उघडलेली आहे, म्हणजे यावेळेस ना छान गार अशी हवा येते ना, छान वाटतं, सगळ्या खिडक्या मी उघडते, छान वाटतं। गेट वगैरे सगळं मी आज ओपनच ठेवलेलं आहे, काहीच बंद केलेलं नाही, म्हणजे अशी गार हवा येते ना, छान वाटतं। आणि तसं तर मॉर्निंगचं वातावरण खूप छान असतं। तर चला आता पटकन ब्रेकफास्ट बनवूया। तर मी इकडे घेतलेला आहे पास्ता। हा पास्ता डिसानो फोशील 100% ड्युरोम विथ सेमोलिना पास्ता, नेट वेट 1 kg, फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर, फ्लेवर अँड प्रिझर्वेटिव्ह आहे, सोर्स ऑफ प्रोटीन, 0 कोलेस्ट्रॉल, नो फॅट आहे। पास्ता इकडे मी काढून घेतलेला आहे। तसं तर पास्ता मुलांचा हा फेवरेट आहे आणि संडे दिवशी तरी वेगवेगळी फरमाईश येतच असते, तर त्या दिवशी आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, जसं पास्ता आहे, नूडल्स आहेत, अशा वस्तू मुलांना खूप आवडते। तर पास्ता अगोदर मी इकडे उकळून घेणार आहे। तर इकडे पॅनमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, तोपर्यंत इकडे डाळ पण शिजले ते पण मी बघत आहे आणि इकडे पाण्याला उकळी आलेली आहे, तर उकळत्या पाण्यामध्ये हा पास्ता मी टाकलेला आहे आणि छान शिजून घेऊया, तोपर्यंत बाकीची पूर्ण तयारी करून घेऊ। तर इकडे पास्त्याकडे माझं लक्ष आहे, 1-2 वेळा मी चमचा फिरवला, म्हणजे ते पॅन छोटं झालेलं आहे त्यामुळे उत्तू जात होतं। तर आता करूया बाकीची तयारी। आणि कुकरला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, दररोज व्यवस्थित सगळं शिजतं, पण आज ना डाळ शिजत नाही, शिटी पण होत नाही व्यवस्थित, म्हणजे मॉर्निंगला म्हणजे त्यामध्ये एक वेगळाच आवाज आला, तर त्याचं वायसर वगैरे गेलेलं आहे, तर दुसरं वायसर मी घातलं तरी पण शिटी होत नाही आहे। तर आता बघूया त्यातलं काय प्रॉब्लेम झालं, नाही शिजली डाळ, तर आता दुसऱ्या कुकरमध्ये टाकूनच एक शिटी द्यावी लागेल, कारण असं झालं ना ते अर्धवट शिजलेले आहे। तर असं इकडे पास्ता बनवण्यासाठी मी बाकीची तयारी करून घेत आहे। तर इकडे मी घेतली 2 टोमॅटो, 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3-4 कांदे मी इकडे साल काढून धुवून घेतले, कारण एकदम काळपट आहे ते कांदे, त्यामुळे धुवून घेतलेले आहे। आणि कांदे फक्त मी पास्त्यालाच टाकणार नाही, जे बाकीच्या भाज्या बनतील, जे आता फोडण्या होणार आहेत त्या हिशोबाने मी इकडे 3-4 कांदे चिरून ठेवत आहे। थोडासा पसाराही उचललेला आहे किचनमध्ये, खूप पसारा वाटत आहे, इकडे तिकडे डबे खूप झालेले होते। आणि तसं तर खिडकीमध्ये बघू शकता पूर्ण खिडकी रिकामी आहे, प्रत्येक वेळी बघता इथं तांब्याची लगोरची लागलेली असते, पण आज काहीच नाही, कारण दूधच येत नाही आहे, त्यामुळे ना दुधाचा तांब्या आहे ना दह्याचा तांब्या आहे ना तर पातेला आहे, काहीच नाही आहे आणि सुनं पण खूप वाटत आहे।
तर असं इथलं थोडासा पसारा उचलला आणि बाकीचे मी इकडे कांदे सगळे चिरून घेतलेले आहेत आणि 3 भागात ठेवलेले आहेत. म्हणजे काय होतं ना, जेव्हा मी फोडणी देते ना त्यावेळेस आठवणच राहत नाही, सगळाच कांदा बोलते मी, त्यामुळे वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. म्हणजे वरण भाजी, आता पास्ता काय काय बनवते त्या हिशोबानं. कोथिंबीर ही इकडं चिरून मी 2 जागी ठेवलेली आहे, कढीपत्ता, बाकीची सगळी तयारी मी इकडं करून घेतली. आणि इकडं टोमॅटो पण मी 2 चिरून घेतले, कारण आता पोहे पण बनणार, यांचा रविवारचा उपवास असतो. आणि तुम्ही विचारत होता, म्हणजे ताई विचारत होत्या की दिवसभर उपवास असतो का, तर दिवसभर नाही, दुपारी जेवण करत असतात एक वेळ आणि बाकी मॉर्निंगला नाश्ता वगैरे होतो त्यांचा. तिकडे पास्ता बनवण्यासाठी मी घेतलेली आहे ही नॉनस्टिकी कढई. गेल्या 2 महिन्यापासून मी ही कढई यूज करत आहे, खूपच छान याची क्वालिटी आहे. ही आगारो ड्युरेबल नॉनस्टिकी कढई PFOA फ्री आहे, 5 लेअर कोटिंग आहे, 3 mm थिक प्लेट, ग्रेनाइट फिनिशिंग आहे, 2 वर्षाची वॉरंटी आहे आणि गॅस, ओव्हन, इंडक्शनवरती आपण ही यूज करू शकतो. खूपच छान आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून मी कढई यूज करत आहे आणि या कढईमध्ये स्वयंपाक बनवणं खूपच सोपं आहे. म्हणजे बिन तेलाची आपण भाजी बनवू शकतो, ना करपण्याचं कसलं टेन्शन आहे, ना कच्चे राहण्याचं कसली टेन्शन आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण स्वयंपाक बनवू शकतो यामध्ये. तर ही कढई घ्यायची असली तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर घर बसल्या ऑर्डर करू शकता. कारण आपल्या किचनमध्ये असे भांडे असलेच पाहिजे ज्याने एकदम सोप्या पद्धतीने स्वयंपाक करतो. कारण ह्या घाई गडबडीच्या रुटीनमध्ये आणि आजकालचं असं झालेलं आहे ना की एकदम कमी तेलामध्ये स्वयंपाक बनत आहे, तर त्यासाठी अशी कढई आपल्या घरी असलीच पाहिजे. तर जरूर ऑर्डर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इकडे बघू शकता सगळी तयारी झालेली आहे. पास्ता पण इकडे शिजून तयार आहे, आता फक्त तडका द्यायचा आहे. म्हणजे पास्ता बनवण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत, मी अशा पद्धतीने बनवत आहे. जेव्हा अगोदर मी बनवलेलं होतं ना, अगोदर मी तडका दिला, मग नंतर मी त्यामध्ये पास्ता टाकलेला होता, पण आज मी अशा पद्धतीने करत आहे. खूप टेस्टी बनतो अशा पद्धतीनेही. तर इकडे या कढईमध्ये मी घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा तेल, त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे, नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि कांदा टाकलेला, हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेतलं, कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला, म्हणजे कच्चापणा गेला की नंतर यामध्ये मी 1 टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून, परतून घेतलेला आहे. नंतर मी कोथिंबीर टाकली. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे. नंतर मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकूया शिजवलेला पास्ता आणि परतून घेऊया. खूपच छान टेस्टी हा पास्ता बनतो आणि मुलांचा फेवरेट असतो. म्हणजे मुलं दररोज वेगवेगळी फरमाईश करत असतात, तर पास्ता, नूडल्स अशा वस्तू मुलांना खूप आवडतात. तर आज पास्ता बनलेला आहे आणि दिनेशला वेट करत आहे. तर इकडे पास्ता बनलेला आहे, बघू शकता एकदम छान असा पास्ता बनलेला आहे. दिसायला जितका छान दिसत आहे ना, खाण्यासाठी तितका छान टेस्टी बनलेला आहे. तर इकडे मी झाकून ठेवले थोडा वेळ आणि पसारा उचलते आणि यांच्यासाठी पोहे पण बनणार आहेत. दिनेशला म्हटलं की पास्ता बनवून तयार आहे, तर अगोदर तू ब्रेकफास्ट कर आणि तोपर्यंत मी पोहे बनवते. आणि मला आज इथे जवळपासच एक कार्यक्रम आहे, म्हणजे घरवास्तूचा कार्यक्रम आहे, तिकडे पण मला जायचं आहे. तर थोडंसं लवकरच मला किचनची कामं आवरायची होती. तर संग मी स्वयंपाकही करणार आहे, देवपूजा आहे, म्हणजे आज थोडीशी धावपळ जास्तच होत आहे माझी. म्हणजे कुठेतरी जायचं म्हणलं ना, थोडीशी धावपळ आपली जास्तच होते, कारण आपल्याला कुठं जायचं तर त्यावेळेत आपण ह्या सगळ्या कामाला सुट्टी घेऊ शकत नाही. लवकर उठून का होईना आपल्याला ही सगळी कामं आवडायचीच असतात, कारण सगळ्यासोबत आपल्याला रेडी व्हायचं असतं. कारण इकडे सगळ्या आता शेजाऱ्यांच्या ताई जात आहेत, तर त्यांच्यासोबत मला जायचं आहे. तर 12-1 वाजता निघायचं आहे म्हणत आहे सगळेजण. तर थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरून घेते. तर इकडे पास्ता बनलेला आहे, तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम पास्ता खायला. तर अगोदर तर इकडे मी दिनेशला दिलेला आहे, जोपर्यंत दिनेशचं खाणं पिणं होईल तोपर्यंत मी पोहे बनवून घेते. तर पोहे मी धुवून ठेवलेले आहेत आणि बाकीची तयारी करून घेते. म्हणजे कांदा वगैरे मी अगोदरच चिरून ठेवलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं की एकत्रच आपण हे सगळं चिरून ठेवलं ना, जी फोडण्या बनवणार त्या हिशोबानं, तर थोडंसं लवकर आपण ही सगळी कामं आवरू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने केलं, कारण आपण एक वस्तू जर करत बसलो आणि एकेका भाजीची किंवा वरणाची तयारी करत बसलो ना, त्यामध्ये भरपूर वेळ जात आहे. तर किचनपासून थोडंसं लवकर फ्री व्हायचं, तर अशा पद्धतीनेच मी करत आहे. म्हणजे आजकालचं रुटीन थोडासा असं झालं ना माझं की लेट, कारण कोणी कुठं जाणार नाही, त्यामुळे थोडंसं लेट प्रत्येकाला होत आहे. सगळी कामं थोडंसं लवकर आवरलं तर आपणही फ्री होतो लवकर आणि दुसरी कुठली कामं करायला आपल्याला वेळ असतो, म्हणून लवकरच आवरलं. तर इकडे पोहे वगैरे बनवून ठेवलेले आहेत आणि याच्यासाठी मी अगोदर टिफिन भरते, कारण घरी येणार नाही, तितकी कामाचा गोंधळ आहे ना त्यांना की घरी यायला वेळच नसतो. तर तिकडेच टिफिन दिलेला आहे आणि आता मी बनवत आहे संग स्वयंपाक. तर अगोदर तर तांदूळ फटकून घेतले, निवडून घेतले, 2-3 पाणी धुवून घेतलं आणि इकडं तांदळाच्या डबल पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि शिजत ठेवलेलं आहे. पण कुकर चालतच नव्हतं, नंतर मी दुसराच कुकर काढलेला होता, कारण कुकर मला वाटतं आता ते भांड्याच्या दुकानाला वगैरे नेऊन दाखवावंच लागणार आहे, कारण बिना कुकरचं स्वयंपाक किचनमधले
कांदे पण संपलेले होते, तर तिकडच्या रूममध्ये कांदे टाकले. तर दिनेशला म्हणले ते कांदे आणून दे. तिकडं सूप भरून कांदे आणून ठेवलेले. म्हणले स्टँडमध्येही ठेवते, पण नाही ठेवणं होत नाही. छोटी मोठी काम करायला मला आवडत नाही आहेत. आणि तसं तर लेट पण होत होता, त्याला जायचं होतं गॅरेजला लवकर, कारण त्याची गॅरेजमध्ये कामाला मुलगा आलेला तर आहे, पण आता तो गेलेला आहे गावाकडे 3-4 दिवसासाठी, म्हणून दिनेश थोडंसं लवकरच गेलेला आहे. तर आता बाकीचा तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत असते, तिखट वरण सपकरून हे बाबांसाठी बनतच असतं. आणि इकडं आज दोडक्याची भाजी बनवत आहे मी. म्हणजे भाज्या तरी आणखीन मी निवडून ठेवलेल्या नाही आहेत, फक्त इकडे 3-4 दोडके घेतले, ते धुवून घेतले आणि दोडक्याचे साल काढून मी चिरून घेतलेला आहे. आणि इकडं जी पास्ता बनवलेली कढई आहे नॉनस्टिक, हीच कढई मी घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी, कारण आता खूप सारे भांडे होत होते, तर म्हणलं याच कढईमध्ये बनवूया. तर इकडं कांदा वगैरे मी सगळं अगोदरच तयारी करून घेतलेली होती. तर आणि बाकीचे जे कांदे ते पण मला ठेवायचे. तर इकडं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला, लसणाची पेस्ट टाकली, नंतर कांदा टाकला, परतून घेतला आणि जी दोडक्याच्या फोडी होत्या ते टाकलेल्या आहेत. परतून घेतलेले आहे थोड्या वेळ फोडणीमध्ये, म्हणजे भाजीला टेस्ट छान येतो. नंतर मी सुके मसाले टाकले, जसं धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान मी परतून घेतलं. मसाले छान भाजल्यानंतर मी यामध्ये गिलासभर पाणी टाकले, म्हणजे थोडीशी रप्त भाजी म्हणतात ना तशी बनवणार आहे. आणि 1 वाटी मी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. तर भाजी इकडं बनलेली आहे, म्हणजे तिकडच्या बनवायला ठेवली, बनत आहे निवांत. तोपर्यंत मी भाकरी बनवते, म्हणजे बाबांचं आवरलेलं आहे, जेवण करायला बसलेले आहेत. तर पटकन भाकरी बनवते आणि हे कांदे पण निवडून ठेवायचे आहेत. भाज्या सगळ्या मला धुवून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. खूप सारी कामं आहेत, परत कार्यक्रमात जायचं आहे, तरी कामाचा गोंधळ तरी दररोजचाच आहे आपला. तर इकडे भाकरी बघू शकता, एकदम छान अशा फुलत आहेत. तर भाकरी बनलेल्या आहेत, आणखीन बाकीच्या बनवायच्या, पण अगोदर मी बाबांना जेवायला वाढत आहे. तिकडे तिखट वरण, सपक वरण, दोडक्याची भाजी, भात आणि गरम भाकर. तर हीच आहे आजची जेवण थाळी. पास्ता वगैरे बाबा खाणार नाहीत. तर इकडे बाबांचं जेवण झालेलं आहे, बाकीचा स्वयंपाकी झाला. देवपूजा मी करून घेतली, थोडासा लेट झालेला होता. तर इकडं देवपूजा झाल्यानंतर छान वाटते, कितीही दगदग असो देवपूजा झाल्यानंतर छान वाटतं. मला एक वेगळी शांतता भेटते, प्रसन्नता भेटते. तर देवपूजा झाली, आता तुळशीपूजन करून येते आणि जी बाकीची कामं आहेत ती आवडते आणि थोड्या वेळात आम्ही जायला निघणार आहोत. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर थोडासा पसारा झालेले किचनमध्ये तोही काढायचा आहे. अगोदर मी कपडे मशीनला लावले, म्हणजे लाईट गेली की ही पण काम राहून जातं.